मी समर्था. नमस्ते. ज्योतिष किचन अँड रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. मी इथे मोड आलेल्या मुगाची मस्त पौष्टिक अशी उसळ बनवते आहे. त्यासाठी हे बघा मोड आलेले मूग घेतले आहेत, मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. मुलं पण कधी कधी बघा अशी भाजी खायला मागत नाही किंवा संध्याकाळची भाजी उरली तर त्यापासून पण आपण मस्त अशी एक रेसिपी बनवूया. मी सगळ्यात पहिलं ही मुगाची उसळ बनवून घेते. मी इथे कुकर मध्ये बनवते. तुम्ही कढईमध्ये वगैरे बनवली तरी चालेल, इथे पटकन होते कुकर मध्ये अशी. कुकर ठेवला आणि त्यामध्ये मी तेल घालून घेते. 1 ते 2 चमचे एवढं तेल घालून घेतलंय. इथे तेल गरम झालं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी चांगली फुटली की मग जिरं घालून घेते. थोडंसं हिंग घालते. कढीपत्त्याची पानं घालून घेते. इथे कांदा 2 कांदे चिरून घेतले, ते घालून घेते मी. इथे आपल्याला कांदा हलकासा लाल करून घ्यायचा. कुकर मध्ये कशी झटपट अशी उसळ होते. अगदी टिफिनसाठी पण घाईच्या वेळेला ते मूग लवकर शिजतात, त्यांना काही वेळ लागत नाही, पण कुकरमध्ये आणखीन पटकन होते. इथे आता कांदा हलकासा मी लाल करून घेते. इथे कांदा बघा हलकासा लाल झालाय. आता मी इथे हे टोमॅटो चिरून घेतलाय आणि 2-3 हिरव्या मिरच्या आहेत त्यामध्ये कापून घेतले. त्या पण कांद्यासोबत परतून घेते. टोमॅटो मीठ घालून घ्यायचे चवीप्रमाणे. मी आत्ताच घालते, कांदा टोमॅटो लवकर शिजला जाईल व्यवस्थित. असं मी जर नंतर घालणार असेल तर नंतर घातलं तरी चालेल. उसळ असेल त्याप्रमाणे, मूग असतील तसे. 1 चमचावर घालून घेतले, परतून घेते, मिक्स करून घेते. गॅस मी कमी केलाय आणि थोडं झाकण ठेवते. मी झाकण लावत नाही, फक्त असं साईडला पोकळ ठेवते. थोडंसं कांदा टोमॅटो थोडंसं शिजून नरम करून घेते. इथे टोमॅटो घालून शिजत ठेवलेलं झाकण मी काढून घेते. परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. टोमॅटो शिजला गेलाय, नरम झालाय. आता त्यामध्ये मसाले घालून घेते. थोडीशी हळद घातले, पाव चमचा एवढी. ते मी कांदा लसूण मसाला घालते. 1 चमचा घातला, कारण हिरव्या मिरच्या पण घातल्या आहेत त्याच्यामुळे मी मसाला कमी घालते. मिक्स करून घेते. जरासं पाणी घालते, मसाले जळू नये. अर्धा चमचा एवढा. थोडंसं धना पावडर घालून घेते. कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व मसाले असतात तरी पण मी थोडंसं घातलंय. मालवणी मसाला घातला तरी पण चालेल, त्याने पण छान वाटते उसळ अशी. एखादा मिनिट हे मसाले परतून घेतले आणि आता हे मूग घालून घेते. मी जेवढी उसळ बनवायची तेवढं घालायचे, जास्त वाटले तर थोडंसं ठेवून द्यायचं. मी आता हे सर्व मूग घालून घेतले, परतून घेते व्यवस्थित ढवळून. ते मूग घातले आणि 1 ते 2 मिनिटं असंच मी परतून घेतलं मसाल्यामध्ये. तर आपण पहिलंच घातलंय तर मी थोडंसं पाणी घालते, जास्त पाणी घालत नाहीये. गरम मसाला घालते पाव चमचा एवढा आणि ते किचन किंग मसाला घेतलाय पण अर्धा चमचा आहे, तो पण घालून घेतला. तशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेते. पाणी मी जास्त घालणार नाहीये कारण मला सुकी भाजी करायची, रस्सेवाली वगैरे नाही करायची आहे. अजून थोडंसं घालते, जास्त नाहीये पाणी. मग आता व्यवस्थित असं ढवळून घेते मिक्स करून. गॅस मी मध्यम करते. कुकरचं झाकण लावते, 1 शिटी करून घेते फक्त. जास्त नाही करणार, जास्त शिजवायचे नाहीये. 2 शिट्या वगैरे केल्या तर जास्त शिजले जाणार. 1 शिटीमध्ये शिजतात. गॅस सेम ठेवते आणि 1 शिटी करून घेते. इथे कुकरला मी 1 शिटी करून घेतली आणि गॅस बंद केला. कुकर थंड झाला. आता एक खोलून घेते, ढवळून घेते. पाणी पण आपलं बरोबर एकदम सुक्की अशी भाजी झाली. रस्सेवाली करायची असेल तर थोडंसं पाणी घालू शकतो. ही मला असं सुक्की पाहिजे होती त्याच्यामुळे मी पाणी कमी घातलं. आणि बघूया आता मूग शिजले आहेत का. मूग पण छान असे शिजले गेलेत. 1 शिटीमध्ये शिजतात, तर तुम्हाला थोडे आणखीन शिजलेले पाहिजेत ना तर थोडा वेळ गॅस असं कमी करून ठेवायचा आणि शिजून घ्यायचे. पण असेच बरे वाटतात, जास्त शिजलेले चांगले नाही वाटत. आता ही आपली मुगाची उसळ तयार झाली आहे, हे मी काढून घेते. इथे आपली बघा मोड आलेल्या मुगाची मस्त अशी उसळ तयार झाली आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. तर समजा कधी कधी भाजी जास्त होते किंवा मुलं खात नाही, तर ह्याच भाजीपासून मस्त आपण एक चटपट त्याची रेसिपी करू. तर हे मी बाजूला ठेवते भाजी. आता इथे मी 2 प्लेट घेतले आहेत, त्यामध्ये मी ही भाजी काढून घेते. गरम गरम भाजी जेवढं बनवायचं तेवढं तुम्ही घ्या. मिरची आली तर मिरची मी काढून घेते. इथे मी भाजी काढून घेतली आहे. दही घेतलंय, दही फेटून घेतलंय, ते दही घालून घेते. दही जास्त आंबट नाही पाहिजे, थोडंसं असं ताजं दही पाहिजे. इथे दही घालून घेतलं. मी फरसाण घेतलंय, फरसाण घालून घेते. खूप मस्त एक अशी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी करायला एकदम सोपी रेसिपी आहे. इथे चिंचेची मी गोड चटणी घेतली आहे, पण थोडीशी घालते. टोमॅटोचा वापर नाही केलाय कारण दही घातलंय ना, मी टोमॅटो नाही घातले. तुम्हाला तर पाहिजे तर थोडंसं घालू शकता. हिरवी चटणी असेल ना ती पण घालू शकता, घालायची थोडीशी, छान वाटतं. इथे कांदा घालून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घालते
ते बघा आपली मस्त अशी दही मिसळ तयार झाली आहे. अगदी भाजी उरली समजा तर आपण संध्याकाळच्या वेळेला हे नाश्ता म्हणून मुलांना किंवा आपल्याला पण छान असे नाश्ता आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी दोन्ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू, धन्यवाद.